शिक्षण हे समाज परिवर्तनाचं प्रभावी माध्यम असून त्यातूनच वंचित व दुर्बल घटकांच्या जीवनात नवी आशा, आत्मविश्वास आणि उज्ज्वल भविष्य घडतं. या सामाजिक जाणीवेतून भवानी पेठ विद्यार्थी संघटना सोलापूर यांच्या वतीनं नवीन वर्षाच्या शुभदिनी एक अत्यंत प्रेरणादायी व माणुसकीचा संदेश देणारा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचा केंद्रबिंदू ठरला श्रीधर संतोष स्वामी हा इयत्ता 6वीत शिक्षण घेतो. आई वडिलांना मुकलेला हा अनाथ मुलगा सध्या आपल्या आजी समवेत राहत असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाची ज्योत तेवत ठेवण्याचा त्याचा निर्धार समाजाला प्रेरणा देणारा आहे. दैनंदिन गरजांसाठी कधीकधी रस्त्यावर भिक्षा मागण्याची वेळ येणारे हे विदारक वास्तव समाजासमोर आलं. कुंभारी येथील बसवेश्वर पार्क परिसरातील समाजसेवक आनंद पाटोळे यांना एका साध्या रिक्षा प्रवासादरम्यान या मुलाची परिस्थिती समजली. या मुलाच्या हातात भिक्षेचा नव्हे तर पुस्तकांचा हात द्यायचा या भावनेतून त्यांनी मित्रमंडळी, नातेवाईक, नागरिकांना एकत्र करत एक सकारात्मक सामाजिक चळवळ उभी केली. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेक दात्यांनी 100, 200, 500 अशा स्वरूपात सहभाग नोंदवला. बसवेश्वर पार्क परिसरातील नागरिकांच्या सहकार्यानं एकूण 10,001 इतकी रक्कम संकलित करण्यात आली. नवीन वर्षाच्या मंगलदिनी भवानी पेठ विद्यार्थी संघटना सोलापूर यांच्या वतीनं सदर रोख रक्कम व आवश्यक शैक्षणिक साहित्य श्रीधर संतोष स्वामी याला प्रदान करण्यात आलं. या मदतीमुळे त्याच्या शिक्षण प्रवासाला नवी ऊर्जा, आत्मविश्वास आणि उज्ज्वल भविष्याची दिशा मिळाली. या प्रसंगी संघटनेचे संघटक चक्रधर अन्नलदास, प्रतिशिक्षित दादा परदेशी, विनायकजी मादम, अमर दुस्सा, रूपाताई दुस्सा, रेवनसिद्ध नरोने, लक्ष्मण जिठ्ठा, नागेश बुगडे, श्रीकांत नामनी, संघटनेचे अध्यक्ष आकाश दुधगंडी, संघटनेचे सचिव प्रवीण जिल्हा, समाजकार्याचा दीप प्रज्वलित करणारे आनंद पाटोळे, शैक्षणिक साहित्याचे मोलाची मदत करणारे दीपक नरोने, नागेंद्र निर्वाण शेट्टी यांसह भवानी पेठ विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला, आज 24 तास, अक्कलकोट. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.